करतो. रसिको हो, गेली 43 वर्ष श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट हा महोत्सव अतिशय आनंदात साजरा करत आहे. आजवर अनेक दिग्गज मंडळींनी या महोत्सवात आपली सेवा ही दगडूशेठ गणपती बाप्पा चरणी अर्पण केलेली आहे. यंदाच्या वर्षीही असेच महान दिग्गज कलाकार आपल्याला या संगीत महोत्सवात लाभलेले आहेत. काल पहिल्या दिवशी इथे सायंकाळी 5 वाजता ज्यांना नुकतंच पद्मश्री हा पुरस्कार भारत सरकारतर्फे जाहीर झालाय असे भिकल्या लाडक्या धिंडा यांनी आपलं तारपा वादन व नृत्य इथे सादर केलं. सायंकाळी 7 ते 10 या वेळात ज्येष्ठ गायक व संगीतकार श्रीधरजी फडके यांचा फिटे अंधाराचे जाळे हा कार्यक्रम इथे संपन्न झाला. आज पहिल्या सत्रात ज्येष्ठ गायक श्री उपेंद्र भट यांचा संगीत गुरु गणेश हा कार्यक्रम इथे सादर होतोय. मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे त्यांचा सर्व टीमचा आपण इथे सत्कार आता इथे करणार आहोत. मी ट्रस्टचे राजाभाऊ घोडके यांना विनंती करतो की आपण पंडित उपेंद्र भट यांचा सत्कार करावा. एक योग असा सांगता येईल की 1985 साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई पुरस्कार सुरू करण्यात आले. तो पहिला पुरस्कार पंडित उपेंद्र भट यांना दिला गेला होता. त्यावेळी वसंत बापट असे अनेक दिग्गज मान्यवर स्टेजवर होते. त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यावेळेस त्यांना देण्यात आला होता. पंडितजींनी 1965 साली पहिल्यांदा स्टेजवर पंडित भीमसेन जोशी यांना तानपुऱ्याची साथ केली होती. त्यानंतर जवळपास 60 वर्ष आज ते अजूनही आपली गायकी रसिकांसमोर सादर करत आहेत. असे ज्येष्ठ आणि थोर गायक पंडित उपेंद्र भट. यानंतर आपण सत्कार करणार आहोत हार्मोनियमवर साथ करणारे श्री कुमार करंदीकर यांचा. मी सुवर्णयुग तरुण मंडळाचे श्री तुषार रायकर यांना विनंती करतो की आपण श्री कुमार करंदीकर यांचा सत्कार करावा. यानंतर तबल्यावर साथ करणारे श्री आनंद अभ्यंकर यांचा सत्कार श्री राजेंद्र गावडे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. पखवाजवर साथ करणारे श्री गणेश चाकणकर यांचा सत्कार श्री दादा वाळुंजकर यांनी करावा असं त्यांना विनंती करतो. आज या कार्यक्रमात 2 योगी माणसं इथे आहेत. त्यातले पहिले श्री उपेंद्र भट जे आता वय वर्ष 77 पदार्पण करत आहेत व दुसरे योगी व्यक्तिमत्व म्हणजे श्री माऊली टाकळकर हे यंदा 11 एप्रिलला 100रीत पदार्पण करत आहेत. श्री माऊली टाकळकर यांचा सत्कार श्री बाळ मोझरकर करतील यांना मी विनंती करतो. श्री माऊली टाकळकर यांचा सत्कार श्री बाळकृष्ण मोझर हे करत आहेत. यानंतर पंडितजींचे शिष्य श्री अनमोल थत्ते यांचा सत्कार श्री रवींद्र पठारे यांनी करावा असं त्यांना विनंती करतो.
त्यानंतर पंडितजींचे दुसरे शिष्य श्री देवव्रत भातखंडे यांचा सत्कार राजाभाऊ घोडके यांनी करावा असं त्यांना विनंती करतो. श्री देवव्रत भातखंडे. पंडितजींचे तिसरे शिष्य श्री नागेंद्र पांचाळ यांचा सत्कार श्री तुषार रायकर यांनी करावा असं त्यांना विनंती करतो. या संपूर्ण समूहामध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी अनेक वर्ष आपल्या मधुर आवाजानं महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभरात अनेक असे कार्यक्रम करत आपलं निवेदनामार्फत संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. असे ज्येष्ठ निवेदक श्री मिलिंद कुलकर्णी यांचा सत्कार श्री राजाभाऊ घोडके यांनी करावा असं त्यांना विनंती करतो. श्री मिलिंद कुलकर्णी सुगम संगीताचे भव्य कार्यक्रम, शास्त्रीय संगीताचे तालचक्र, स्वरझंकार, गान सरस्वती, वसंतोत्सव, ख्याल यज्ञ, साहित्य संमेलन, कवितांची मैफिली, मान्यवरांची संवाद अशा सर्वच ठिकाणी ऐकू येणारा एक आश्वासक आवाज म्हणजे श्री मिलिंद कुलकर्णी. आज या मंचाचं भाग्य आहे की इतके मोठे आणि दिग्गज कलाकार या मंचाला आज लाभलेले आहेत. मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद आधीश पायगुडे आमच्या धाकट्या भावासारखा आहे. आधीशजींचे वडील प्रकाश पायगुडे महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य महामंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या संगीत महोत्सवाचं अविभाज्य अंग होते. अतिशय रुजू व्यक्तिमत्व, प्रचंड व्यासंग, उत्तम निवेदक, सूत्रसंचालक, स्वर्गीय डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णींचे शिष्योत्तम, वेगवेगळ्या खेळांचं बहारदार समालोचन करणारे प्रकाशदादांची मला आता खूप मनापासून आठवण होते. भट साहेब पण मला तेच सांगत होते की मिलिंद, प्रकाशजींचा उल्लेख कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर. आम्ही प्रकाश पायगुडेंच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. त्यांची पुढची पिढी इथं कार्यरत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने साजऱ्या होत असलेल्या या महोत्सवामध्ये लहानांपासून नवोदितांपासून ते प्रथितयश कलाकारांपर्यंत प्रत्येकाला वाटतं की आपली सेवा या गणपती बाप्पाच्या चरणी रुजू व्हावी. आमचं मोठं भाग्य आहे. आज पंडित उपेंद्र भट आपली मैफल सादर करणार आहेत. या आजच्या मैफलीचा प्रारंभ संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या वाग्यज्ञाला प्रारंभ करताना जे मंगलाचरण लिहिलंय त्याला पंडितजींनी चाल लावलेली आहे. माऊलींनी त्यांच्या वाग्यज्ञाला प्रारंभ करताना सर्वप्रथम विश्वाच्या अणुरेणूमध्ये ओतप्रोत भरून राहिलेल्या आत्मतत्वाला अभिवादन करताना म्हटलं होतं, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. पुढे त्यांना अभिप्रेत असलेल्या गणेशाचं ओंकारामध्ये दर्शन घेताना म्हटलं होतं, आकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले. आणि मग त्यांनी शारदेला वंदन केलं होतं. 14 विद्या 64 कलांचा अधिपती असणारा गणेश सर्व वाद्य पराकोटीच्या रससिद्धतेने वाजवणारा आणि स्वतः अत्यंत मनोहारी नृत्य करणारा. म्हणून गणपती बाप्पाच्या या संगीत महोत्सवामध्ये त्याच्या चरणी सेवा रुजू करताना त्याच्याच स्तुतिपर रचनेने पंडित उपेंद्र भट आपल्या मैफलीचा प्रारंभ करतायत.
ओम नमोजी आद्या. वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वदा ओम नमो जी आज्ञा ओम नमो जी आज्ञा ओम नमो जी आज्ञा ओम नमो जी आज्ञा वेद प्रतिपाद्या वेद प्रतिपाद्या वेद प्रतिपाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या जय जय स्वसंवेद्या जय जय स्वसंवेद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा
आत्मरूपा आत्मरूपा आत्मरूपा ओम नमो ज्ञानाय वेद प्रतिपाद्या आद्या 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 देवा तुझी गणेशु 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 सकळ मती प्रकाशु सकळ मती प्रकाशु सकळमती प्रकाश सकळमती प्रकाश सकळमती प्रकाशु सकळमती प्रकाशु सकळमती प्रकाश सकळमती प्रकाश सकळमती प्रकाश सकळमती प्रकाश सकळमती प्रकाश सकळमती प्रकाश वेद प्रतिपाद्या वेद प्रतिपाद्या म्हणे निवृत्ती दासू म्हणे निवृत्ती दासू म्हणे निवृत्ती दासू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोगी अवधारी जोगी अवतारी जोगी अवतारी जोगी अवधारी जोगी प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या
जय जय स्वसंवेद्या जय जय स्वसंवेद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा 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 ओम नमो प्रतिपाद्या गणपतीला वंदन करण्याचे संदर्भ थेट संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्याही आधीच्या कालखंडापर्यंत जाऊन पोहोचतात. आता आपण ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या या मंगलाचरणाला पंडित उपेंद्र भट यांनी लावलेली सुंदर चाल ऐकलीत. यानंतर पंडितजींकडनं आपण दार उघड बया दार या नाटकामधील गणपतीला वंदन करणारी रचना ऐकणार आहोत. अशोकजी परांजपे सिद्धहस्त कवी ज्यांनी कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर सारखं सुंदर काव्य लिहिलं, किंवा केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर सारखं सुंदर गाणं लिहिलं. अशोकजी परांजपेंनी गणपतीला वंदन केलंय, त्याला आवाहन केलंय आणि असं म्हटलंय, विनायका हो सिद्ध गणेशा रंगसभेला तुम्ही या, अपराधाला घाला पोटी तुमच्या माझ्या प्रेमासाठी, रसिकाशी ही भेटी गाठी काव्य सुधा ही प्राशुन ओठी, तृप्त मनानी ढेकर द्या, विनायका हो सिद्ध गणेशा रंगसभेला या तुम्ही या. विनायका हो सिद्ध गणेशा विनायका हो सिद्ध गणेशा विनायका हो सिद्ध गणेशा विनायका हो सिद्ध गणेशा रंगसभेला या तुम्ही या रंगसभेला या तुम्ही या रंगसभेला या तुम्ही या, रंगसभेला या तुम्ही या, रंगसभेला या तुम्ही या विनायका हो सिद्ध गणेशा विनायका हो सिद्ध गणेशा विनायका हो सिद्ध गणेशा विनायका हो सिद्ध गणेशा. पक्षी गाती घरट्यामधून पक्षी गाती घरट्यामधून पक्षी गाती घरट्यामधून पक्षी गाती घरट्यामधून आशीर्वच त्या तुम्ही द्या आशीर्वच
द्या तुम्ही द्या आशीर्वच हो द्या तुम्ही द्या आशीर्वच हो द्या तुम्ही द्या आशीर्वच हो द्या तुम्ही द्या विनायका हो सिद्ध गणेशा विनायका हो सिद्ध गणेशा विनायका हो सिद्ध गणेशा विनायका हो सिद्ध गणेशा नृत्य विशारद तुम्ही लंबोदर आदि शोभे परशुतोमर नृत्य विशारद तुम्ही लंबोदर आदि शोभे परशुतोमर नृत्य विशारद तुम्ही लंबोदर आदि शोभे परशुतोमर नाग कटीला बांधुनिया नाग कटीला बांधुनिया नागकटीला बांधुनिया नागकटीला बांधुनिया नाग कटीला बांधुनिया नाग कटीला बांधुनिया विनायका हो सिद्ध गणेशा विनायका हो सिद्ध गणेशा विनायका हो सिद्ध गणेशा विनायका हो सिद्ध गणेशा अपराधाला घाला पोटी अपराधाला घाला पोटी अपराधाला घाला पोटी अपराधाला घाला पोटी तुमच्या माझ्या प्रेमासाठी तुमच्या माझ्या प्रेमासाठी तुमच्या माझ्या प्रेमासाठी तुमच्या माझ्या प्रेमासाठी रसिकाची भेटी गाठी रसिकाची ही भेटी गाठी रसिकाची भेटी गाठी रसिकाची भेटी गाठी काव्य सुधाई प्राशुन ओठी काव्य सुधाई प्राशुन ओठी काव्य सुधारी प्राशुनोषी काव्य सुधारी प्राशुनोषी काव्य सुधा 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 काव्य काव्य सुधा प्राशुनोठी काव्य सुधारी प्राशुनोषी तृप्त मनाने ढेकर द्या तृप्त मनाने ढेकर द्या विनायका हो सिद्ध गणेशा विनायका हो सिद्ध गणेशा
आम्ही बालक तो गुणगायक कृपावंत हो प्रभु गुणग्राहक आम्ही बालक तो गुणगायक कृपावंत हो प्रभु गुणग्राहक आम्ही बालक तव गुणगायक कृपावंत हो प्रभु गुणग्राहक प्रसाद हाती घेऊन या प्रसाद हाती घेऊन या प्रसाद हाती घेऊन या विनायका सिद्ध गणेशा विनायका सिद्ध गणेशा रंगसभेला या तुम्ही या रंगसभेला या तुम्ही या रंगसभेला या तुम्ही विनायका हो सिद्ध गणेशा विनायका हो सिद्ध गणेशा विनायका हो विनायका हो विनायका हो सिद्ध गणेश भारतीय संस्कृतीचे दोन आधारस्तंभ आहेत. महर्षी व्यास रचित महाभारत, श्री वाल्मिकी रचित रामायण. या रामायणाचा कथानायक राम आपल्याला अनेक रूपांमध्ये भेटला. शिशुवयामध्ये चंद्रासाठी हट्ट धरणारा राम, बालवयामध्ये विश्वामित्र ऋषींचा यज्ञ सफल करण्यासाठी राक्षसांना वधणारा राम, शिवधनुष्याला प्रत्यंच्या लावून सीतेला स्वयंवरात जिंकणारा राम, शबरी नावाच्या भिल्लिणीची उष्टी बोरे आनंदाने खाणारा राम, पित्याच्या वचनपूर्तीसाठी वनवास पत्करणारा राम, सुग्रीवाचा मैत्र राम, हनुमंताचा स्वामी राम, पदस्पर्शाने अहिल्येचा उद्धार करणारा राम, रावणाला रणांगणात वधणारा साक्षात रणमर्द राम. अशा अनेक रूपात राम आपल्याला भेटला नव्हे, आपल्या आयुष्यात भरून राहिला. अनेकांनी रामाचं चरित्र शब्दबद्ध करायचा प्रयत्न केलाय, आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदी माडगुळकरांनी गीतरामायण लिहिलंय, तुलसी रामायण आपल्याला माहिती आहे. मागच्या वर्षीच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी लोककलेमधल्या 22 रामायणांचा अभ्यास केलेला आहे. असं वेगवेगळ्या भाषांमध्ये रामचरित्राचा वेध घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. मैथिली शरण गुप्ता नावाचे खूप मोठे कवी आहेत. त्यांनी असं म्हटलंय की राम तुम्हारा चरित स्वयं एक काव्य है, राम तुम्हारा चरित स्वयं एक काव्य है, कोई कवि बन जाए सहज संभाव्य है. समर्थ रामदासांचा राम वेगळा आहे. बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी, पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. हा कोदंडधारी राम कर्तव्यपूर्तीसाठी पराक्रमासाठी सदैव सज्ज असा उभा आहे. लक्ष्मणाच्या पराक्रमाला विनम्रतेचं अंगण प्रदान करणारा राम. यशवंत पाटकांनी फार सुंदर वर्णन करताना म्हटलंय की प्रत्येक ऋतूमध्ये आभाळाचा रंग वेगळा असतो, पण त्याची मूळची निळाई कायम असते. तसं प्रसंगानुसार रामानी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या, परंतु मूळचा सज्जनपणा कायम राहिला. या रामाचं वर्णन समर्थ रामदासांनी फार सुंदर शब्दामध्ये केलेलं आहे. राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला अभंग आहे. पंडित उपेंद्र भट यांच्या गुरुजींनी, भारतरत्न भीमसेन जोशींनी अजरामर केलेली रचना आपण ऐकू. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. आरंभी वंदीन आरंभी वंदीन आरंभी
आरंभे वंदिता अयोध्येचा राजा आरंभे वंदिता आरंभे वंदिना आरंभे वंदिना अयोध्येचा राजा आरंभे वंदिना अयोध्येचा राजा भक्ताची या गोदा 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 पावतचे आरंभी वंदिना अयोध्येचा राजा आरंभे वंदिना अयोध्येचा आरंभे वंदिना अयोध्येचा राजा आरंभे वंदिना अयोध्येचा राजा पावतसे महासंकटी निर्वाणी पावतसे महासंकटी निर्वाणी पावतसे महासंकटी निर्वाणी राम नाम वाणी राम नाम वाणी राम नाम वाणी उच्चारिता आरंभे वंदिना अयोध्येचा राजा आरंभे वंदिना अयोध्येचा राजा आरंभे वंदिना अयोध्येचा राजा आरंभे वंदिना अयोध्येचा राजा उच्चारिता राम होय पाप क्षय उच्चारिता राम होय पाप क्षय उच्चारिता राम उच्चारिता राम उच्चारिता राम 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 उच्चारिता राम उच्चारिता राम 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 उच्चारिता राम होय पाप क्षय पुण्याचा निश्चय पुण्याचा निश्चय पुण्याचा निश्चय पुण्यभूमी आरंभे वंदिना अयोध्येचा राजा आरंभे वंदिना अयोध्येचा राजा आरंभे वंदिना अयोध्येचा राजा आरंभे वंदिना अयोध्येचा राजा पुण्यभूमी पुण्यवंतासे आठवे पुण्यभूमी पुण्यवंतासे आठवे पापियाना हवे पापियाना हवे काही केलं आरंभी वंदिना अयोध्येचा राजा आरंभे वंदिना अयोध्येचा राजा आरंभे वंदिना अयोध्येचा राजा
आरंभी अयोध्येचा राजा. काही केल्या तुझ मन पालटेना, मन पालटेना. काही केल्या तुझ मन पालटेना, मन पालटेना. काही केल्या तुझ मन पालटेना, मन मन काही